दशमहाविद्या ध्यान साधना. दिवस दुसरा. माता तारा ध्यान. विषय: संकटातून योग्य मार्ग दाखवणारी. ज्ञानमुद्रा करायची आहे. सुखासनात किंवा खुर्चीवर पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. अंगठा आणि तर्जनी ही बोटे एकमेकांना स्पर्श करून ठेवा. उर्वरित 3 बोटे सहज सरळ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तळवे वरच्या दिशेने. डोळे अलगद मिटा. मनात असा भाव जागृत करा: मी विश्वाच्या दिव्य मार्गदर्शनासाठी स्वतःला खुले करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. दीर्घ श्वास घेताना आपले मन अधिक शांत होत आहे, अधिक स्थिर होत आहे. श्वास सोडताना शरीरातील ताण पूर्णपणे विरघळत आहे. आता तुमचं लक्ष फक्त आणि फक्त श्वासावर. श्वास आत येत आहे, हळुवारपणे बाहेर जात आहे. तुम्ही पूर्णपणे वर्तमान क्षणात आहात. आता कल्पना करा, तुम्ही रात्रीच्या शांत आकाशाखाली उभे आहात. सभोवताली गडद अंधार आहे, पण त्या अंधारात असंख्य तारे चमकत आहेत. दूरवर एक सुंदर निळसर हिरव्या प्रकाशाचे तेज प्रकट होत आहे. तो प्रकाश हळूहळू तुमच्या जवळ येत आहे. त्या दिव्य प्रकाशातून माता तारा प्रकट होताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अपार करुणा आहे. त्यांच्या उपस्थितीत सुरक्षिततेची भावना आहे. त्या तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. जणू म्हणत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. मनात नम्रपणे म्हणा: हे माता तारा, माझ्या जीवनातील गोंधळ दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. योग्य विचार आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आता तुमच्या जीवनातील एखादी परिस्थिती आठवा, जिथे तुम्ही गोंधळलेले आहात किंवा एखादा निर्णय घेणे कठीण वाटत आहे. त्या परिस्थितीकडे शांतपणे पहा. त्याचा न्याय करू नका, त्याला फक्त स्वीकारा. आता कल्पना करा, माता तारांच्या हातातून निळसर दिव्य प्रकाश तुमच्या मस्तकात प्रवेश करत आहे. हा प्रकाश तुमचे विचार शांत करत आहे. सर्व गोंधळ हळूहळू विरघळत आहे. तुमच्या मनात स्पष्टता निर्माण होत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर मन अधिक स्थिर होत आहे. मनातल्या मनात म्हणायचे: मला योग्य मार्ग दिसत आहे. मला योग्य मार्ग दिसत आहे. माझे मन शांत आणि स्थिर आहे. माझे मन शांत आणि स्थिर आहे. मी योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे. मी योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे. आता माता तारा तुमच्या हृदयावर आपला करुणामय हात ठेवत आहेत. त्यांच्या त्या स्पर्शातून एक दिव्य निळसर प्रकाश
तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरत आहे. तुमच्या मनातली भीती वितळत आहे. अविश्वास नाहीसा होत आहे. त्याच्या जागी आशा निर्माण होत आहे. विश्वास निर्माण होत आहे. तुमच्या अंतर्मनातून एक आवाज ऐकू येत आहे. हे विश्व माझ्या बाजूने कार्य करत आहे. हे विश्व माझ्या बाजूने कार्य करत आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य मार्ग माझ्या समोर उघडेल. योग्य वेळ आल्यावर योग्य मार्ग माझ्या समोर उघडेल. आता मनात एक प्रतिज्ञा म्हणायची आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. माझ्या अंतर्मनात स्पष्टता निर्माण झाली आहे. माझ्या अंतर्मनात स्पष्टता निर्माण झाली आहे. माझ्यावर माता तारांचे संरक्षण आणि मार्गदर्शन आहे. माझ्यावर माता तारांचे संरक्षण आणि मार्गदर्शन आहे. मी प्रत्येक परिस्थितीकडे विश्वासाने पाहत आहे. मी प्रत्येक परिस्थितीकडे विश्वासाने पाहत आहे. काही काळ आपण शांततेचा अनुभव घेऊया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचे. तुमचे मन स्थिर शांत झालेलं आहे. माता तारांचा निळसर प्रकाश तुमच्या सभोवताली संरक्षणाचे कवच तयार करत आहे. तुमचे मन शांत आणि स्थिर आहे. तुमचा श्वास शांत ओघवता आहे. तुमचा श्वास शांत आणि ओघवता आहे. तुमचे हृदय विश्वासाने भरलेले आहे. तुमचे हृदय विश्वासाने भरलेले आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही योग्य मार्गावर आहात. आता मनातल्या मनात माता तारांना कृतज्ञतेने नमस्कार करायचा आहे. म्हणायचं आहे, हे माता तारा, माझ्या जीवनात योग्य दिशा, विवेक आणि मानसिक स्थैर्य देत राहा. हे माता तारा, माझ्या जीवनात योग्य दिशा, विवेक आणि मानसिक स्थैर्य देत राहा. तुमच्या कृपेने मी प्रत्येक निर्णय शांत मनाने घेऊ दे. तुमच्या कृपेने मी प्रत्येक निर्णय शांत मनाने घेऊ देत. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. आजचा संकल्प म्हणायचा आहे, मी भीतीपेक्षा विश्वासाची निवड करत आहे. माझे मन शांत, स्थिर आणि स्पष्ट आहे.
माता तारांच्या कृपेने मला योग्य मार्ग, योग्य निर्णय आणि योग्य दिशा नेहमी प्राप्त होत आहे. हात पाय हलकेसे हलवू शकतात. चेहऱ्यावर हलकेसे सुंदर असे स्मित आणा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहे. त्यात एक गरम ऊर्जा तयार करायची आहे आणि आपल्या डोळ्यावर ते हात ठेवायचे आहे. त्यातच डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत. आपल्या दुखऱ्या भागावर हे हात तुम्ही ठेवू शकतात. दुखणे बंद होईल. पाणी पिऊ शकतात. धन्यवाद.